नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. कालपासून भरपूर शेतकऱ्यांचे फोन आले होते की युद्धाचा आपल्या आल्या अद्रकीवर बाजारपेठेवर काही परिणाम होईल का. तर त्यासाठी आज आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी इथं आलेलो आहोत. आज जर कधी बघायला गेलो तुम्ही तर युद्धाची जी पार्श्वभूमी आहे त्यामुळे थोडंफार पॅनिक तर पूर्ण मार्केटला झालेलं आहे. म्हणजे टरबूज मार्केट असेल तर सर्वात पहिले टरबुजामध्ये रेट जे ते 22 रुपयाहून आज 12-13 रुपयापर्यंत रेट झालेले आहे. काही ठिकाणी 11-12 ही मागतात. तर तसंच आदरकीमध्ये काही होऊ शकतं का? तर देशांतर्गत जर कधी आपण बघितलं तर देशांतर्गत जी मागणी असते आदरकीला खूप मोठ्या प्रमाणात आहे. तसं एक्सपोर्टचा जर कधी आपण बघितलं तर एक्सपोर्टमध्ये जर कधी बघितलं तर जगामध्ये सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करणारा देश म्हणलं तर चायना हा ग्लोबली जो आहे तो सगळ्यात जास्त एक्सपोर्ट अद्रक करतो. त्यानंतर नेदरलँड असेल, पेरू असेल, थायलंड असेल, व्हिएतनाम असेल, या सगळ्या कंट्रीज आहे. त्यानंतर नायजेरियाही खूप मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. भारत हा 4थ्या क्रमांकाला निर्यात करतो. त्यामध्ये कच्चा मालही आहे आणि सूंठ पण आहे. जर कधी बघायला गेलं तर कच्चा माल जास्तीचा निर्यात होत नाही. पण आर्थिकदृष्ट्या जर कधी बघायला गेलं तर इथं मार्केटला थोडाफार परिणाम तर याचा झालेलाच आहे. भरपूरशा ठिकाणी जो अमेरिकेनं इराणवर हल्ला केला होता तिथून जो समुद्रमार्ग आहे, कच्च्या तेलाची जी हे असतं तर आज जर कधी बघायला गेलं तर भरपूरशा ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा होता. म्हणजे मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्टेशनमध्ये याचा फरक पडत चालतो आणि सिच्युएशन चालू झाल्यानंतर मार्केट हे दबावामध्ये येतात. आज जर कधी अद्रकीचे बाजारभाव बघायला गेले तर आज 42-43 रुपयाचे सौदे होत आहे आणि हा माल कुठेतरी दबावामध्ये आलेला आहे. आणि बेण्यावरती जर कधी बघायला गेलं तर काही शेतकरी आज 49,000-5,000 पर्यंत बेण्यावरती म्हणताय. 2 दिवसापूर्वीच बेणं खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. पण ही युद्धाची भूमिका सगळीकडेच कसे डॅमेज करते आज आपण याच्यात चर्चा करणार आहोत. प्रामुख्यानं बघायला गेलं तर दुबई हा मोठा आयातदार मानला जातो अद्रकीमध्ये. दुबईतून काही बंदरावरती आपला माल जातो. तिथून बाकी देशामध्येही माल तिथून थोड्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो. जर कधी बघायला गेलं तर इराण, अमेरिका आणि दुबई असं ट्रायंगल कधी बघायला गेलं तर दुबईच्या काही ठिकाणी आता बातम्यात तुम्ही बघितलंच असेल की एअरपोर्ट बंद झालेले आहे. तसेच ड्रायपोर्टही म्हणजे आपले शिपिंग जे बंदर आहे त्यांचे जे मोठे आयात होतात ज्या बंदरावरती तेही काही प्रमाणात बंद करण्यात आलेले. त्यामुळे थोडा बाजारामध्ये तणाव निर्माण झाला होता. देशांतर्गत मागणी जास्त प्रमाणात जर कधी आवक वाढली तर पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने भाव थोडेफार कमी होत राहतात. आजच्या कंडिशनला भरपूरशा शेतकऱ्यांना पाणी कमी होतं. त्यावेळेस मध्ये भाव वाढले होते 44-45 आपण शेतकऱ्यांना सांगितलं होतं. ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडलंय त्या शेतकऱ्यांनी जर कधी आता माल दिला तर नक्कीच बाकी शेतकऱ्यांना चांगले भाव भेटतात. भरपूर शेतकरी होड करण्याचा प्रयत्न करतात. पाणी संपलं की मग तेही देतात. त्यांचं बघून आणखी 4 प्लॉट जातात. मार्केटमध्ये आवक वाढते. आवक वाढली म्हणजे बाजार पडणारच आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी युद्ध किती दिवस चालेल याच्यावरती प्रामुख्याने असेल. भरपूरसे जाणकार मंडळी हेही सांगताय की युद्ध जास्त काळ ताणलं जाणार नाही. कारण की प्रत्येक देशाला याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. जर कधी प्रामुख्याने बघायला गेलं तर युरोपियन कंट्रीजमध्ये इराण मार्गे जो मार्ग जातो तोही कालवा त्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अद्रकच म्हणून असं नाही तर पूर्णच बाजारपेठेवरती त्याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे सगळ्या देशांना याचा आर्थिक तोटा होईल. याच्यातून लवकरच मार्ग निघून एक 4-5 दिवसात जर कधी हे युद्ध थांबलं किंवा याच्यामध्ये काही सोलोनामा झाला तर नक्कीच पुन्हा एकदा हळूहळू तेजी यायला चालू होईल. पण अचानक अशी बंपर तेजी येईल असं तर सध्याची परिस्थिती नाहीये. तर त्या शेतकऱ्यांना पाणी कमी असेल, त्यांना आर्थिक गरजा असेल, त्यांनी हळूहळू प्लॉट दिले तरी चालतात. तुमच्याकडे काय बाजारभाव चालू आहे हे नक्की सांगा. कारण की काय होतंय, काही-काही जिल्ह्यामध्ये माल कमी असल्या कारणाने, काही तालुक्यामध्ये माल कमी असल्या कारणाने 2-3 रुपयांना कमी जादा बाजारभाव घेतले जातात. काही ठिकाणी आज 42-43 चेही सौदे झाले. काही ठिकाणी 4,000 चेही सौदे झाले. म्हणजे तुमच्याकडे व्यापारी किती मोठ्या प्रमाणात आहे, त्या जिल्ह्यात माल किती शिल्लक आहे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. बाकी जर कधी बघायला गेलं तर आता मेजर बेल्ट जर कधी बघायला गेला अद्रकीचा महाराष्ट्रातला तर संभाजीनगर असेल, सांगली असेल, सातारा असेल, जालना असेल की अहिल्यानगरचा काही बेल्ट असेल, या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अद्रक लागवड केली जाते. एम-पीमध्ये काही भागामध्ये लागवड केली जाते. पण बाकी राज्यामध्ये जर कधी बघायला गेलं तर आपण कर्नाटकचा मागं विषय काढला होता. कर्नाटकचाही माल आता खूप मोठ्या प्रमाणात तिथं नवीन माल काढणी बंद आहे. तिथं नवीन लागवडी चालू झाल्या होत्या. म्हणजे मागचा जो माल आहे तो मोठ्या प्रमाणात आसामचा काही बेल्ट तोही कमी प्रमाणात झालेला आहे. या सगळ्या गोष्टी टेम्परेचर वाढतंय, थोडेफार बाजार पुन्हा सुधारतीलच. पण केव्हा? ज्यावेळेस युद्ध विराम होईल किंवा काही सोलोनामा होईल त्यावेळेस पुन्हा एकदा हळूहळू तेजी यायला नक्कीच सुरुवात होईल. पण बंपर तेजी येईल का? या गोष्टी ज्या आहेत त्या आपण काही कालांतराने बघणारच आहोत. भरपूर शेतकरी आता बेणं निवडायची प्रक्रियाही चालू करताय.
भरपूर शेतकऱ्यांनी बियाणं घेतात आणि आपण घेऊन टाकू शकतात. आपण इथं बघितलं, हा जो प्लॉट आहे हा विशाल श्रीरंग बेडके शेवता बुद्रुकी तल्ला आहे. आणि हा प्लॉटचं सॅम्पल जे आहे, तर आम्ही त्याला सॅम्पल जे आहे ते शेतकऱ्यांना टाकलं होतं. एमपीचे काही शेतकरी आमच्याकडे येणार आहे उद्या, त्यांच्यासाठी आम्ही सॅम्पल टाकलं होतं. आणि पूर्ण जर कधी क्षेत्र बघितलं आपण, तर याला जास्त प्रमाणात पेशवेबाजानाचे आपण काही दिलेलं नाहीये आणि कंदकूस कुठेही नाहीये. आपण जर कधी हा प्लॉट बघितला, तर आता या प्लॉटमध्ये साधारणतः 80 ते 90 क्विंटल बियाणं आम्ही बुक केलेलं आहे. आणि जे एमपीचे शेतकरी आहे ते हे बियाणं घेऊन जाणार आहे. साधारणतः 90 क्विंटल बियाणं त्यांचं झालेलं आहे. बाकी भागातले भरपूर शेतकऱ्यांचे फोन आले होते की तुम्ही बियाणं काय भाव दिलेले. आज जर कधी बघायला गेलं तर ह्या बियाण्याचा भाव आपण एक 3 दिवसापूर्वी ठरवला होता. 55 रुपयांना याचा सौदा झाला होता. आणि काढण्याचे पैसे जे ते शेतकरी देत आहे. आता उद्या ते शेतकरी पुन्हा एकदा माल बघायला येणार आहे. त्यांच्या हाताने माल काढणारे आम्ही त्यांना सॅम्पल टाकलं होतं. त्यानंतर आणखी काय होतं, कारण की आता बाजारभाव कमी झालेले आहे, तर शेतकऱ्यामध्ये काही चर्चा होऊन थोडेफार मागं पुढे होण्याचे चान्सेस आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला चाचपणी करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये किती माल शिल्लक आहे जर का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकला, तर आपल्याला कळतं की जेणेकरून उर्वरित महाराष्ट्रात असेल, उर्वरित जिल्ह्यात असेल, किती माल शिल्लक आहे आणि त्याच्यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो. आमच्या संभाजीनगर बेल्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात देणं चालूच होतं. आताही काही भरपूरशा शेतकऱ्यांचे प्लॉट आहे. काही शेतकरी, आता हा जो प्लॉट आहे विशाल श्रीरंग बेडके यांना प्लॉट होल्ड करायचा होता. पाणी पण होतं, खोडवा पण ठेवायचा होता. पण त्यांना आता पुढच्या वर्षी थोडं टमाट्याची लागवड करायची असल्या कारणाने त्यांनी हा प्लॉट देण्याचा निर्णय घेतला. नाहीतर हा प्लॉट दागी नव्हता, हा खोडवा ठेवणार होते. तसंच आमच्या पट्ट्यामध्ये जर कधी बघायला गेलं, तर यावर्षी खोडवा प्लॉटचं जर कधी नियोजन बघितलं, तर 15 ते 20% शेतकरी खोडवा नियोजनाकडे वळणार आहे. भरपूर शेतकरी जे ते एप्रिल एंडपर्यंत माल काढून टाकतील. भरपूरशा ठिकाणी पाण्याचा इश्यू असतात. काही ठिकाणी जमिनी ज्या असतात कॉटन ब्लॅक सॉइल म्हणजे जाड जमिनी असतात, तिथं खोडवा नियोजन त्यांना प्रॉपर केलं जात नाही, त्यामुळे ते देतात. आणि यावर्षी जास्तीचं अतिरिक्त पाणी पडल्यामुळं भरपूरसे प्लॉट जे ते डागी होते, तर ते शेतकरी डागी प्लॉट जर ठेवायला घाबरतात. कारण की जूनमध्ये किंवा मेमध्ये एखादा जास्तीचा मोठ्याचा पाणी झाला आणि पाणी वाहून निघलं, समजा त्या टोकाला जर कधी स्पॉट असेल आणि पाणी असं वाहिलं, तर नवीन इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. अशा वेळेस शेतकरी जे ते प्लॉट देतात. आणि बाकी जे नियोजन आहे आपण खोडवाबद्दल याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवणारच आहोत येणाऱ्या काळात. चालू बाजार भावावर तर आपण व्हिडिओ टाकतच आहोत. 3-4 दिवस आमच्या मागे काही कारणास्तव व्हिडिओ टाकला गेला नाही. आणि युद्ध पार्श्वभूमीवरती आज आपण व्हिडिओ बनवला. जे शेतकऱ्यांना आपण सांगितलं की युद्धाचे काय काय परिणाम होतात, काय होतात, कुठले देश प्रमुख आयातदार आहे, कच्चा माल कोण करतं. आणि आणखी तुम्हाला काही व्हिडिओ बनवायचा असेल कुठल्या विषयावरती, अद्रकीविषयी, तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.